मुख्याध्यापक पगारे यांच्यावर अन्याय, भ्रष्टाचार उघड करणाऱ्याचं निलंबन, जिल्हा परिषदेत उपोषणाला प्रारंभ। अहिल्यानगर प्रतिनिधी। करांडे वस्ती देहरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री विलास शंकरराव पगारे यांच्यावर अन्यायकारक निलंबनाची कारवाई झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। पगारे सरांनी उपअध्यापक किरण चांगदेव रासकर यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीनंतर उलटपक्षी पगारे सरांवरच निलंबनाची कारवाई केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत। आज आरपीआयच्या वतीने त्या निषेधार्थ उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। 21 जुलै 2025 रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात पगारे सरांनी उपअध्यापक रासकर यांच्यावर आर्थिक अपहार, शिक्क्याचा गैरवापर व जनरल रजिस्टरमध्ये खाडाखोड केल्याचा गंभीर आरोप केला होता। या तक्रारीला कोणतीही दाद न देता याच दिवशी पगारे सरांवर सहकार्याशी समन्वय नसल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली। पगारे सरांनी शाळेतील आर्थिक गैरव्यवहार 11 जानेवारी 2024 रोजी लेखी स्वरूपात वरिष्ठांना कळवला होता। यामध्ये रासकर यांनी शाळेच्या खात्यातून 41,421 रुपयांचा अपहार केल्याचा उल्लेख आहे। तसेच शाळेच्या शिक्क्यांचा गैरवापर व जातीचा उल्लेख, खाडाखोड करणे यासारख्या गंभीर प्रकारांची माहिती देण्यात आली होती। मात्र संबंधित उपअध्यापकावर कोणतीही कारवाई झाली नाही। या पार्श्वभूमीवर पगारे सरांवर निलंबनाची कारवाई ही चुकीची असून त्यांच्यावर अन्याय झाला असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। याशिवाय पगारे सरांना काही ग्रामस्थांकडून जातीवाचक अपमान होत असून त्यांच्या जीवितास धोका असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। पगारे सरांनी 23 जानेवारी 2024 रोजी जिल्हा परिषदेच्या कार्यालयात याबाबत लेखी माहिती दिली होती। या संपूर्ण प्रकरणात शिक्षण विस्तार अधिकारी संजय बोबडे व गट शिक्षण अधिकारी तृप्ती कोलते यांच्यावरही रासकर यांना पाठीशी घालण्याचे आरोप करण्यात आले आहेत। त्यामुळे त्यांच्या विरोधात चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष सुनील अजिनाथ साळवे यांनी केली आहे। या मागणीसाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व शिक्षण अधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले आहे। आज उपोषणाला जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे, अविनाश भोसले, राहुल ठोंबे, संदेश पाटोळे, रवींद्र पवार, स्पेस पगारे, दीपक पगारे, संजय कांबळे, पोपटराव पगारे, विजय भांबड, किशोर आठवले, अभिजित साळवे, उत्कर्ष भालेराव, विवेक भिंगारदिवे, माया जाधव, सविता कांबळे, सारिका गांगुर्डे, मनीषा साळवे आदी कार्यकर्ते बसले होते। अहमदनगर जिल्हा परिषदेसमोर आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या वतीने विलास शंकर पगारे मुख्याध्यापक कारंडे वस्ती देहरे तालुका अहिल्यानगर या मुख्याध्यापकाला निलंबित करून त्यांच्यावर अन्याय केलेला आहे। त्यांचं निलंबन मागे घेण्यासाठी आज पक्षाच्या वतीने उपोषण करण्यात येत आहे। आमची दुसरी मागणी अशी आहे की त्या कारंडे वस्तीवरील उपमुख्याध्यापक किरण रासकर याने 2023-24 मध्ये 41,421 रुपयाचा अपहार केला आणि अपहार केल्याचा रिपोर्ट मुख्याध्यापक विलास पगारे यांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे केल्यानंतर रासकर यांनी माफीनामा दिला आणि त्यांच्यावर कार्यवाही झाली नाही। त्यानंतर उपमुख्याध्यापक रासकर यांनी शाळा सोडल्याच्या दाखल्याच्या रजिस्टरमध्ये 7 दाखल्यामध्ये जातीमध्ये खाडाखोड करून दुसऱ्या जाती टाकण्याचं काम केलं। तोही रिपोर्ट शिक्षण विभागाला मुख्याध्यापक या नात्याने पगारे यांनी दिला, परंतु त्यांच्यावर कार्यवाही न होता मुख्याध्यापक पगारे यांनाच निलंबित करण्यात आलेला आहे। गावातील काही लोकांनी पगारे यांना आमच्या मुलांची जात बदलून द्या अशी मागणी केली। त्यांनी ती मागणी फेटाळल्याच्या नंतर रासकर मुख्याध्यापक यांनी गावकऱ्यांना एकत्र करून पगारे यांच्या विरुद्ध गावामध्ये मुलांना शाळेत पाठवायचं नाही ही भूमिका घेतली। जोपर्यंत मागासवर्गीय शिक्षकाची बदली होत नाही तोपर्यंत आमची मुलं शाळेत येणार नाही अशी आडमुठी भूमिका घेऊन गावातील शांतता आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम उपमुख्याध्यापक रासकर यांनी करून त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर आणि शिक्षणाधिकारी यांना गावकरी भेटले आणि यांनी मुख्याध्यापक विलास पगारे यांची तक्रार केली आणि त्यांना एका दिवसात निलंबित केलं।
आणि ती चौकशी केली, ती या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी तृप्ती कोलते यांनी विस्तार अधिकारी संजय बोबडे यांच्या मार्फत पगार यांना 50,000 रुपयाची मागणी केली होती। ते 50,000 रुपये दिले नाही। त्यांनी काय रिपोर्ट दिला त्यांनाच माहीत। चोर सोडून संन्याशाला फाशी, खऱ्या अर्थानं रासकरला निलंबित करणं आवश्यक असताना त्या ठिकाणी आमचे मागासवर्गीय शिक्षक विलास पगारे यांना निलंबित करण्यात आलेला आहे। ज्यांनी ज्यांनी चुकीचे रिपोर्ट केले, ज्यांनी ज्यांनी गुन्हे केले त्यांच्यावर कार्यवाही करावी ही रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे। यामध्ये रासकर यांना निलंबित करा, त्याचप्रमाणे संजय बोबडे यांना निलंबित करा, तृप्ती कोलते गट शिक्षणाधिकारी यांनाही निलंबित करा, ही आमची दुसरी मागणी आहे। आणि पहिली मागणी आमची अशी आहे की विलास पगारे यांच्यावर जी निलंबनाची कारवाई केलेली आहे ती तात्काळ मागे घ्या, हीच या ठिकाणी मागणी करतो आणि याच ठिकाणी थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र।